ही दृश्य आपण पाहतोय वाहतूक कोंडी झालेली आहे मुंबईच्या रस्त्यांवर। या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा फटका आता चाकरमान्यांना बसतोय। आम्ही संवैधानिक पद्धतीने आंदोलन करणार साहेब। आम्ही काही करणार नाही। आज निसर्ग पाहतोय वरून पाऊस पडतो। तरी दृश्य आपण पाहतोय शांततेत पोलिसांकडून या आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न होतोय, मात्र आंदोलक ऐकण्यासाठी तयार नाहीयेत। आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत अशी भूमिका घेत हे आंदोलक चांगलेच आक्रमक झालेले आहेत। पोलिसांकडून आंदोलकांना या परिसरातून जाण्यासाठी सांगण्यात येते, आझाद मैदानात जाऊन आंदोलन करा असं सांगण्यात येते, मात्र हे आंदोलक जे आहेत ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। आंदोलक आता थेट रस्त्यावर उतरलेत। बीएमसी समोरच आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या दिलेल्या आहे। यामुळे याचा परिणाम मुंबईच्या जनजीवनावर झालेला आहे। वाहतूक कोंडी झालेली आहे। मोठ्या प्रमाणात लोकांना आता त्रास होत आहे। मुंबईचे जॉईंट सीपी बीएमसी परिसरात दाखल झालेली ही दोन दृश्य पाहतोय। पालिकेसमोर रॅपिड ऍक्शन फोर्स दाखल झालेली आहे, तर दुसरीकडे पोलिसांकडून या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न होतोय। शांततेत पोलिसांकडून या आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। जोरदार घोषणाबाजी सध्या आंदोलकांकडून केली जाते, मात्र कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांकडून देखील खबरदारी घेण्यात आलेली आहे। सुरक्षा व्यवस्था जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। पालिकेसमोर एकीकडे रॅपिड ऍक्शन फोर्स दाखल झालेली आहे। आदेश आल्यावर रॅपिड ऍक्शन फोर्सकडून कारवाई केली जाणार आहे, तर दुसरीकडून त्याआधीच पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। बीएमसी समोरच आंदोलकांनी आता रस्ता अडवलेला आहे आणि या परिसरातून बाजूला व्हा अशी समजूत पोलिसांकडून सध्या काढली जाते। आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे, मात्र हे आंदोलक जे आहेत ते आता रस्त्यावर उतरलेत। एकीकडे पालिकेसमोर रॅपिड ऍक्शन फोर्स दाखल झालेली आहे, तर दुसरीकडून पोलिसांकडून या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। या आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र काही झालं तरी आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत असे आंदोलकांकडून सांगण्यात आलेलं आहे। आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। कृष्णा, काय सध्याची परिस्थिती? वैशाली, सध्याची परिस्थिती आपण पाहतोय। या सगळ्या आंदोलकांना वरिष्ठ पोलीस अधिकारी समजवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र आंदोलक हटण्यासाठी तयार नाहीयेत आणि त्यामुळे आक्रमक झालेले आंदोलक यांनी कुठलाही कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण करू नये म्हणून त्या सगळ्या आंदोलकांना शांतपणे समजावून सांगून फक्त गाड्या ज्या अडकलेल्या आहेत त्या जाऊ द्यात अशा पद्धतीची विनंती पोलिसांच्या माध्यमातून केली जाते आहे। सध्या वरिष्ठ पोलीस अधिकारी या चौकामध्ये आहेत। मुंबईचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त स्वतः सत्यनारायण चौधरी हे सुद्धा या ग्राउंडवरती उतरले आहेत आणि या सगळ्या आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला जातो। त्याचबरोबर या सगळ्या विभागाचे जे अतिरिक्त पोलीस आयुक्त आहेत ते, त्याचबरोबर डीसीपी यांच्या माध्यमातून समजवलं जातं आणि या सगळ्या आंदोलकांना आपण पाहतोय या रस्त्यावरून हटवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो आहे, मात्र तरी सुद्धा आंदोलक हटण्यासाठी तयार नाही आहेत। पुढच्या बाजूला आपण पाहतोय जी वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली आहे ते आपण पाहतोय। जे फ्लायओव्हरवरून ज्या गाड्या खाली उतरलेल्या होत्या त्या सगळ्या अडकून आहेत आणि म्हणून या सगळ्या आंदोलकांना हटवल्यानंतर त्या गाड्या बाजूला काढता येतील, कारण युटर्न घेण्यासाठी पुरेशी इथं जागा नाही आणि शक्यच नाही आहे त्या गाड्या तसं हलवणं आणि म्हणून पोलिसांच्या माध्यमातून या सगळ्या आंदोलकांना इथून बाजूला होण्याची विनंती केली जाते। मैदानामध्ये आंदोलन करा, कारण मैदानामध्ये पुरेशी जागा आहे तशा पद्धतीची विनंती जी आहे ती पोलिसांच्या माध्यमातून सगळ्या आंदोलकांना केली जाते आहे। मात्र तरीसुद्धा आपण पाहतोय संपूर्ण सीएसटी जंक्शन हा आता चक्काजाम झालेला आहे आणि या सगळ्या आंदोलकांना बाजूला राहण्याची विनंती ही पोलिसांच्या माध्यमातून सध्या तरी केली जाते आहे। मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी सध्या सीएसटी जंक्शनच्या परिसरामध्ये आहेत आणि आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला जातो आहे। मैदानामध्ये सुद्धा तितकेच मराठा बांधव आहेत, तर मैदानाच्या बाहेर सुद्धा चहूबाजूने ही गर्दी जी आहे ती ओसंडून वाहते आहे आणि म्हणून
सगळीकडे कुठेही मुंबईच्या जनजीवनावरती परिणाम होऊ नये किंवा वाहतूक विस्कळीत होऊ नये। कालपासून आपण पाहतोय दक्षिण मुंबईतल्या वाहतुकीवरती बराचसा परिणाम झालेला आहे, कारण पहिल्यांदा फ्रीवे बंद करण्यात आलेला होता। फ्रीवेवरती बऱ्याचशा मराठा बांधवांच्या गाड्या अडकून पडलेल्या होत्या, मात्र त्यानंतर CSTच्या चौकामध्ये जी गर्दी झाली त्या गर्दीनंतर जे फ्लायओव्हर जो अत्यंत महत्त्वाचा असा ब्रिज दक्षिण मुंबईकडे येण्यासाठी वापरला जातो त्या फ्लायओव्हरची वाहतूक सुद्धा पूर्णतः ठप्प करावी लागली आणि आता या सगळ्या आंदोलकांना समजूत घालून आंदोलकांना रस्त्यावरून बाजूला करण्याचे प्रयत्न जे आहेत ते पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहेत। मगासपासून पोलीस या सगळ्या आंदोलकांशी बोलतायत, संवाद साधतायत, मात्र तरी सुद्धा आंदोलक या रस्त्यावरून हटण्याच्या भूमिकेमध्ये दिसत नाहीयेत। जोपर्यंत आरक्षणाची आमची मागणी मान्य होत नाही, मनोज जरांगे पाटील जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आम्ही इथे बसणार नाही, अशा पवित्रा या सगळ्या आंदोलकांना सध्याचा पाहायला मिळत आहे। कारण मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय त्याचबरोबर CST रेल्वे स्थानकाच्या समोरचा हा सगळा परिसर आपण पाहतोय तो पूर्णपणे जाम झालेला आहे। तर दुसऱ्या बाजूला जे फ्लायओव्हर होणारी जी वाहतूक आहे त्या वाहतूकमध्ये अनेक गाड्या ज्या आहेत त्या पाहायला मिळतात। या बसेस आहेत, त्यामुळे सकाळची वेळ असल्यामुळे अनेक नोकरदार वर्ग जो आहे तो दक्षिण मुंबईतला सगळा जाण्याच्या मार्गावरती आहे, मात्र अडकून पडलेला आहे आणि आंदोलन सातत्याने चालू राहिलं तरी काही अडचण नाही। मात्र तुम्ही सहकार्य करा आणि रस्ते रिकामे ठेवले तर त्याचा फायदा होईल। मैदानामध्ये तुम्हाला पुरेशी जागा उपलब्ध करून दिलेली आहे, त्यामुळे तिथे आंदोलन तुम्ही करू शकता अशा प्रकारची विनंती पोलिसांच्या माध्यमातून केली जाते। मात्र पोलीस सुद्धा आपण पाहतोय रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आंदोलक पोहोचलेले आहेत आणि सगळा CSTचा परिसर चौक जो आहे चक्काजाम झालेला आहे। चारही सध्या पूर्णपणे पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे या सगळ्या आंदोलकांना हटवण्याची विनंती जी आहे ती पोलिसांच्या माध्यमातून सध्या तरी केली जाते आहे, मात्र तरी सुद्धा आंदोलन ते ऐकण्याच्या पवित्रामध्ये दिसत नाहीये। त्यामुळे या सगळ्या आंदोलकांना घालण्यात पोलिसांनी यश येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार। विशाली, नक्कीच कृष्ण, आपण पाहतोय पोलिसांकडून या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय। आझाद मैदानावर जाऊन आंदोलन करा अशी विनंती जी आहे ती पोलिसांकडून या आंदोलकांना केली जाते, मात्र आंदोलक सध्या घोषणाबाजी करतायत। आंदोलक मैदानात जाऊन तुम्ही आंदोलन करा असं पोलिसांकडून समजावण्याचा सध्या प्रयत्न होतोय। BMC समोरच आता मराठा बांधव जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत, हा रस्ता अडवून धरलेला आहे, मात्र याचा फटका मुंबईच्या जनजीवनावर असा बसताना पाहायला मिळतोय। वाहतूक कोंडी झाली आहे, ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न सध्या पोलिसांकडून सुरू आहे। जे फ्लायओव्हरवरून आलेल्या गाड्या ज्या आहेत त्या आता यामुळे अडकून पडलेल्या आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत चाललेली आहे। पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। या आंदोलकांची समजूत घालण्याचा, या आंदोलकांना विनंती करण्याचा देखील पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहे, मात्र आंदोलक जोरदार घोषणाबाजी करतायत। समजूत काढण्याचा प्रयत्न सध्या पोलीस करतायत, मात्र आंदोलक जोरदार घोषणाबाजी करत आमच्या मागण्या मान्य करा अशा घोषणा सध्या देत आहेत। वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न सध्या पोलिसांकडून सुरू आहे। BMC मुख्यालयाबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। मराठा बांधव जे आहेत ते सध्या या ठिकाणी आता रस्त्यावर उतरलेले आहेत। पोलिसांकडून त्यांना या परिसरातून बाजूला जाण्याची विनंती जी आहे ती केली जाते, मात्र सध्या पोलीस अजूनही या आंदोलकांना समजावतानाची ही दृश्य आपण पाहतोय। एकीकडे रॅपिड ॲक्शन फोर्स दाखल झालेली आहे, तर दुसरीकडे पोलिसांकडून या आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न सुरू आहे। कृष्णा, आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेतच। कृष्णा, आपण पाहतोय की आंदोलक समजवायचा प्रयत्न सध्या पोलिसांकडून होतोय, मात्र आंदोलक जोरदार घोषणाबाजी करतायत। काय नेमकं या आंदोलकांच्या मागण्या आहेत, काय सांगाल? या सगळ्या परिसरामध्ये मोठी गर्दी कालपासून झालेली आहे आणि दक्षिण मुंबईतल्या वाहतुकीवरती त्याचा सातत्यानं परिणाम होताना पाहायला मिळतोय। आंदोलकांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे, मात्र त्यांनी मैदानामध्ये जाऊन आंदोलन करायला हवं अशा पद्धतीची विनंती सध्या पोलिसांच्या माध्यमातून केली जाते आहे। मात्र CSTचा सगळा परिसर आपण पाहतोय पूर्णपणे चक्काजाम झालेला आहे। काल फ्रीवे पूर्णपणे वाहतुकीसाठी ठप्प झालेला होता आणि यानंतर जे फ्लायओव्हर सुद्धा मुंबई पोलिसांना बंद करावा लागलेला होता। त्याचं कारण हे होतं की मुंबईतलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबईचं जे BMCचं मुख्यालय आहे त्याच्या परिसरामध्ये त्याच्या समोरच्या चौकामध्ये जी काही गर्दी अफाट प्रमाणामध्ये जमलेली आहे मराठा बांधवांची, मराठा आंदोलकांची, त्यामुळे त्या सगळ्या आंदोलकांना बाजूला करून वाहतूक जी आहे ती पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जातोय। दक्षिण मुंबईत वाहतुकीचं कारण यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। रस्ते पूर्ववत गेल्या कित्येक वेळापासून पोलीस या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत। नेमका पोलीस काय सांगतायत त्यांना या संदर्भात काही सांगू शकाल?
वृषाली, एकच गोष्ट आंदोलकांना सांगितली जाते ती म्हणजे रस्ते जे आहेत ते तुम्ही अडवणूक करू नका, रस्त्यावरची वाहतूक पूर्ववत ठेवा आणि मैदानामध्ये आंदोलन करण्यासाठी पुरेशी जागा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि त्या मैदानामध्ये जाऊन तुम्ही आंदोलन करा, निदर्शन करा, मात्र रस्त्यावरची जी वाहतूक आहे ती अडवून धरू नका अशा पद्धतीची विनंती पोलिसांच्या माध्यमातून केली जाते आहे। आणि हे सांगण्यासाठी स्वतः मुंबईचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी असतील किंवा त्याचबरोबर अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख असतील, शशिकुमार मीना असतील आणि डीसीपी प्रवीण मुंडे, त्याचबरोबर इतर विभागाचे डीसीपी सुद्धा जवळपास इथं आहेत। म्हणजे जवळपास वरिष्ठ पोलीस अधिकारी मुंबई पोलीस दलातले 4 ते 5 या ठिकाणी लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत, मात्र आंदोलक हटण्याच्या पवित्रमध्ये दिसत नाहीयेत आणि गाड्या ज्या जे फ्लायओव्हरवरून आलेल्या आहेत त्या सुद्धा या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या आहेत, लोक अडकून पडलेले आहेत आणि त्यामुळे लोकांची गैरसोय होणार नाही याची देखील काळजी मराठी बांधवांनी घ्यावी अशा पद्धतीची विनंती सध्या पोलिसांच्या माध्यमातून केली जाते आहे। मात्र हे सगळं आक्रमक झालेले थेट दृश्य पाहतो आपण, टॉप अँगल आहे TV9 वर एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण पाहतोय की कशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे। दोन्ही प्रमुख रस्ते जे आहेत ते सध्या या ठिकाणी अडवण्यात आलेलं आहे आणि मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। वाहनांच्या लांबच्या लांब रांगा ज्या आहेत त्या सध्या जे पासून फाउंटनच्या दिशेने लागलेल्या आहेत, जे हॉस्पिटलपर्यंत ही रांग गेलेली आहे असं बोललं जातं आहे। बघा, ट्रॅफिक जॅम पूर्णपणे झालेला आहे आणि त्यामुळे आता रॅपिड ॲक्शन फोर्स जे आहे त्यांची सुद्धा तैनाती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। 2 तुकड्या रॅपिड ॲक्शन फोर्सच्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि मुंबई पोलिसांकडून या सगळ्या आंदोलकांना समजवण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातोय। नेमकं काय होईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बरेचसे आंदोलक आहेत जे आज रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की पावसामुळे चिखल झालेला आहे, आझाद मैदानमध्ये बसण्यासाठी जागा नाही आहे, बसण्या लायक आझाद मैदान राहिलेलं नाही आहे आणि कुठलीही व्यवस्था स्थानिक प्रशासनानं केली नाही आहे आणि त्याचा जो रोष आहे तो त्यांच्या वागणुकीतून स्पष्टपणे दिसतोय। ही सगळी थेट दृश्य जी आहेत ती आपण पाहतोय। मोठी गर्दी मराठा आंदोलकांची मुंबईच्या CSMT परिसरामध्ये, सेल्फी पॉईंटच्या समोरचा हा सगळा परिसर आहे, आपण थेट दृश्य पाहतोय। सिग्नलवरच सगळ्या गाड्या थांबलेल्या आहेत आणि एक बाजूची जी वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद आहे, दुसऱ्या बाजूची वाहतूक आहे तो रस्ता पूर्णपणे आपल्याला मोकळा दिसतोय। एकंदरीतच पोलिसांपुढे आता फार मोठं आव्हान आहे, कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचं। काय होईल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पाहतोय पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो सुद्धा या संपूर्ण परिसरामध्ये आता वाढवण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच रॅपिड ॲक्शन फोर्सच्या ज्या तुकड्या आहेत त्यांना सुद्धा पाचारण करण्यात आलेलं आहे। एकंदरीतच भूमिका सरकारची काय असणार आहे मराठा आरक्षण संदर्भातली हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील। आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। आमरण उपोषणाचा त्यांनी इशारा दिलेला आहे, जोपर्यंत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण थांबवणार नाही असा चंग त्यांनी बांधलेला आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की आता मराठा बांधव जे आहेत ते हलगी वाजवत आहेत आणि CSMT स्थानकाच्या समोरच हलगी वाजवून या ठिकाणी त्यांनी आरक्षणाचा एल्गार पुकारलेला आहे। एकंदरीतच या सगळ्या मराठा आंदोलकांना समजवण्याचं काम जे ते मुंबई पोलिसांकडून केलं जात आहे। काय नेमकं घडणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। तर ही दृश्य आपण पाहतोय मुंबई महापालिकेसमोर हे भगवं वादळ कशा प्रकारे पसरलेलं आहे त्याची ही दृश्य आपण पाहतोय। आंदोलक जे आहेत ते चांगलेच आक्रमक झालेत। पावसामुळे आझाद मैदानात चिखल झालेला आहे, कोणतीही व्यवस्था स्थानिक प्रशासनाने केली नाहीये, म्हणून आम्ही आंदोलन इथे करतोय अशी भूमिका या आंदोलकांनी घेतलेली आहे। आंदोलक सरळ रस्त्यावर उतरलेले आहेत। BMC समोर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। जे फ्लायओव्हरवरून ज्या गाड्या उतरतायत त्या सध्या अडकून पडलेल्या आहेत आणि त्यामुळे या सगळ्याचा फटका मुंबईच्या जनजीवनावर होतोय। चाकरमान्याने याचा फटका बसलेला आहे। हे आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत। स्थानिक प्रशासनाकडून आमची दखल घेतली जात नाही, आमची व्यवस्था केली जात नाहीये। आझाद मैदानावर चिखल झाले आहे, तिथे बसायला जागा नाहीये, म्हणून आम्ही इथे आंदोलन करतोय असं या आंदोलकांकडून सांगण्यात आलंय। तर पोलिसांकडून मात्र या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न होतोय, या आंदोलकांना विनंती करण्याचा पोलिसांकडून प्रयत्न होतोय। पोलीस सध्या या आंदोलकांना आझाद मैदानात जाऊन आंदोलन करा अशी विनंती करतायत। पोलिसांकडून या आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला जातोय। गेल्या 15 मिनिटांपासून पोलीस या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात। हे आंदोलन जे आहे ते तुम्ही आझाद मैदानावर जाऊन करा, कारण याचा फटका मुंबईला बसतोय। पोलिसांकडून या आंदोलकांना आझाद मैदानावर जाण्यासाठी सध्या विनंती केली जाते। समजूत काढण्याचा प्रयत्न सध्या पोलिसांकडून केला जातोय। आपण पाहतोय वाहतूक कोंडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे, बसेस गाड्या अडकून पडलेल्या आहेत। आमचे प्रतिनिधी आपल्याला क्षणाक्षणाचे अपडेट देतात। BMC समोर आंदोलक रस्त्यावर उतरल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आणि पोलिसांकडून ही वाहतूक कोंडी सध्या सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे।
हा रस्ता जो आहे तो पूर्णपणे जाम झालेला आहे। एक रस्ता पूर्णपणे वाहतूक कोंडीमुळे चाकरमानी जे आहेत ते अडकलेले आहेत। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गिरीश, सध्या आपण पाहतोय वाहतूक कोंडी झालेली आहे, कुठून कुठपर्यंत ही वाहतूक कोंडी आहे, काय सांगाल? नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी मागच्या 1 तासापासून मराठा आंदोलक जे ते रस्त्यावर उतरलेले आहेत। थेट दृश्य आपण दाखवतोय TV9च्या प्रेक्षकांसाठी। एक्सक्लुझिव्ह अशी टॉप अँगल व्हिज्युअल आपण या ठिकाणाहून दाखवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महानगरपालिकेचा जो रस्ता आहे म्हणजे जे पासून ते महानगरपालिकेचा जो रस्ता आहे त्या सिग्नलपर्यंत ट्रॅफिक पूर्णपणे खोळंबलेला आहे आणि हे ट्रॅफिक रेग्युलेट करण्याचं जे काम आहे ते सध्या सुरू करण्याचं फार मोठं आव्हान जे आहे ते महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर देखील आणि मुंबई पोलिसांवर देखील त्यासोबतच ट्रॅफिक पोलिसांवर देखील आहे। आणि आपण पाहतोय की आता हे सगळे रस्त्यावर उतरलेले आहेत आणि सर्व मराठा आंदोलकांची समजूत काढण्याचा जो प्रयत्न आहे तो सुद्धा या ठिकाणी युद्ध पातळीवर सुरू आहे। मात्र मराठा आंदोलकांनी आपली आक्रमक भूमिका घेतलेली आहे। आपण पाहतोय की ढोल त्याचा वाजतायत, हलगी वाजते आणि त्या तालावरती या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। 2 तुकड्या आहेत या ठिकाणी रॅपिड ॲक्शन फोर्सच्या, त्या देखील मागवण्यात आलेल्या आहेत आणि समजूत काढण्याचा जो प्रयत्न आहे तो सध्या सुरू आहे। 3 झोनचे जे DCP आहेत ते ग्राउंड झिरोवर दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी मराठा समन्वयकांशी सुद्धा ते चर्चा करतायत आणि चर्चेतून काही मार्ग निघतोय का हे सुद्धा पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण हा प्रमुख सिग्नल आहे महानगरपालिकेच्या अगदी समोरचा सेल्फी पॉईंटच्या समोरचा हा रस्ता आहे। दोन्ही बाजूची जी वाहतूक आहे ती मागच्या 1 तासापासून खोळंबलेली आहे आणि मोठ्या वाहनांच्या ज्या रांगा आहेत त्या सुद्धा या ठिकाणी लागलेल्या आहे। या सर्कलपासून जे सिग्नलपर्यंत रांग लागलेली आहे आणि जो अप मार्ग आहे टाउनकडे जाण्याचा तो पूर्णपणे खोळंबलेला आहे आणि त्यामुळे वाहन धारकांनी सुद्धा या मार्गाचा अवलंब करू नये असं आवाहन सुद्धा आता ट्रॅफिक विभागाकडून करण्यात आलेलं आहे। याची दखल घेणं त्यांना सुद्धा तितकंच गरजेचं आहे। मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। आता आपण पाहतोय की या ठिकाणी आंदोलनाचा जे स्वरूप आहे ते किती आक्रमक झालेलं आहे ते देखील आपण पाहतो। या सगळ्या आंदोलकांचं म्हणणं आहे की आझाद मैदानमध्ये आम्हाला बसण्यास काही हरकत नाही आहे, पण पाऊस पडतोय आणि पावसामुळे त्या ठिकाणी चिखल झालेला आहे, खडी टाकण्यात यावी, माती टाकण्यात यावी जेणेकरून सर्व आंदोलक बसतील अशा स्वरूपाचं आझाद मैदान तयार करण्यात यावं, बसण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी थेट मागणी जी आहे ती या आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येते। आणि आपण पाहतोय कालपासूनच पावसाची रिपरिप मुंबईमध्ये सुरू आहे आणि त्या कारणाने आझाद मैदान परिसरामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये चिखल साचलेला आहे, पाणी साचलेलं आहे, घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि अशा अवस्थेमध्ये आंदोलन करता येणार नाही अशी भूमिका या सगळ्या आंदोलकांनी घेतलेली आहे। तर दुसरीकडे आझाद मैदान दिलेलं आहे त्याच ठिकाणी आंदोलन करावं आणि बाहेर कुणी येऊ नये असं आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात येते आणि त्यामुळेच हा संघर्ष जो आहे तो पेटलेला आहे आणि हा संघर्ष आता किती टोकाला जाणार आहे हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। गिरीश, एक महत्त्वाचा प्रश्न, ही वाहतूक कोंडी आपण पाहतोय, किती वेळापासून ही वाहतूक कोंडी ठप्प झालेली आहे, काय सांगाल? नक्कीच मी माझ्या कॅमेरामॅन मनीष विचारेला सुद्धा सांगेल की ही वाहतूक कोंडी कशा पद्धतीने झाली आहे ते देखील दाखवावं। हे बघा वाहतूक कोंडी आपण पाहतोय, जे हॉस्पिटलचा हा रोड आहे आणि जे पासून मुंबईकडे येणारा जो रस्ता आहे, CSMT कडे मंत्रालयाकडे येणारा जो रस्ता आहे त्या सगळ्या रस्त्यावरती ट्रॅफिकचा खोळंबा झालेला आहे, मोठ्या स्वरूपामध्ये ट्रॅफिक जाम झालेला आहे आणि 1 तासापासून हे सगळे जे लोक आहेत ते या ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत। आर्मीच्या गाड्या सुद्धा या ट्रॅफिकमध्ये अडकल्याचं चित्र आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतं। एकंदरीतच गैरसोय होते मुंबईकरांची आणि मुंबईला मराठा आंदोलकांनी आता वेटीस धरलं की काय अशा स्वरूपाचा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित केला जातो। एकंदरीतच मुंबई पोलिसांपुढे कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचं एक फार मोठं आव्हान उभं ठाकलेलं आहे आणि पोलिसांच्या भूमिकेवर आता उभ्या महाराष्ट्राचं देशाचं लक्ष लागलेलं आहे। पोलीस वारंवार मराठा आंदोलकांची समजूत काढण्याचा जो प्रयत्न आहे तो करतायत आणि अनेकांना समजवण्याचा जो प्रयत्न आहे जे समन्वयक आहेत त्यांची समजूत प्रयत्न करतात। मी माझा कॅमेरामॅन मनीष विचारेला सांगेल की वाहनांची जी रांग आहे ती पूर्णपणे दाखवावी जेणेकरून लक्षात येईल की किती मोठ्या स्वरूपामध्ये वाहनांच्या ज्या रांगा आहेत त्या सध्या मुंबईच्या CSMT परिसरामध्ये लागलेल्या आहेत। जे हॉस्पिटलचा जो ब्रिज आहे तो पूर्णपणे भरलेला आहे। जेचा जो ब्रिज आहे तो मुंबईकडे जातो त्याची एक मार्गिका पूर्णपणे वाहतूक कोंडी झालेली आहे त्या ठिकाणी आणि त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्याचं फार मोठं आव्हान सध्याच्या घडीला मुंबई ट्रॅफिक पोलिसांपुढे आणि मुंबई पोलिसांपुढे उभं टाकलेलं आहे। बॅक टू स्टुडिओ। दुसरीकडे हे सर्व मराठा आंदोलक जमलेले आहेत, मात्र महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी समजूत तर पोलिसांकडून काढली जाते, मात्र पोलिसांची आता पुढची नेमकी भूमिका काय असू शकते? कारण अगदी काही वेळामध्ये अमित शहा सुद्धा लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी निघणार आहेत, काय अपडेट? नक्कीच आपण पाहतोय की काही वेळातच देशाचे गृहमंत्री अमित शहा हे
त्यांच्या नियोजित दौऱ्याप्रमाणे निघणार आहेत आणि अंधेरी, बँड्रा तसेच लालबाग या परिसरामध्ये गणपतीचं दर्शन करणार आहेत. आणि अशाच पद्धतीनं जर CSMTची जर ही वाहतूक कोंडी फुटली नाही तर मात्र ज्या रांगा आहेत त्या लालबागपर्यंत सुद्धा जाऊ शकतात आणि याचा फटका सुद्धा बसू शकतो त्यांच्या दौऱ्याला, असं सुद्धा बोललं जातं. त्यामुळे लवकरात लवकर हे ट्रॅफिक रेग्युलेट करण्याचं जे आव्हान आहे ते सध्या मुंबई पोलिसांपुढे. मी माझा कॅमेरामॅन मनीष विचारीला सुद्धा सांगेल की ही सगळी पोलिसांची दृश्य दाखवावी, कारण पोलिसांची जी कुमक आहे ती सध्या मागवण्यात आलेली आहे. जादा कुमक या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे आणि मुंबई पोलिसांचे जे DCP आहेत चौधरी ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी युद्ध पातळीवर या मराठा आंदोलनकर्त्यांची समजूत काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये याची देखील दखल पोलिसांना घ्यायची आहे आणि त्यामुळेच आपण पाहतोय की आता जॉईंट CP असू द्या, ॲडिशनल CP असू द्या, हे सगळे ग्राउंड झिरोवर दाखल झालेले आहेत आणि स्वतः मुंबई पोलीस आयुक्तांकडून सुद्धा प्रत्येक घटनेची जी अपडेट आहे ती सुद्धा घेतली जाते आणि जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडून सुद्धा या संपूर्ण घटनेवरती लक्ष ठेवलं जाते. एकंदरीतच काय घडेल हे काही सांगता येणार नाही. मात्र आपण पाहतोय की या ठिकाणी रॅपिड ॲक्शन फोर्सच्या ज्या 2 तुकड्या आहेत त्या सुद्धा मागवण्यात आलेल्या आहेत. दृश्य अत्यंत बोलकी आहेत. कोणत्याही क्षणी काय होईल याचा काही नेम नाही आहे. मात्र आपण पाहतोय मराठा आंदोलक आहेत त्यांनी आपली आक्रमक भूमिकाही काही सोडलेली नाही आहे. मुंबई पोलिसांची त्यांचं सततचं बोलणं जे ते सुरू आहे मागच्या 1 तासापासूनची ही परिस्थिती आहे आणि ही सगळी जर दृश्य पाहिली तर आपल्या लक्षात येतं मुंबईचा हा प्राईम स्पॉट आहे. CSMT स्थानक आहे आणि CSMT स्थानकाच्या समोर अगदी देशाची आणि एशियातली सगळ्यात श्रीमंत अशी मुंबई महानगरपालिका आहे आणि त्याच्या समोरचा जो सिग्नल आहे तो या मराठा आंदोलकांनी अडून धरलेला आहे. जोपर्यंत आमच्या बसण्याची व्यवस्था होत नाही, खाण्यापिण्याची योग्य व्यवस्था होत नाही तोपर्यंत या ठिकाणाहून हटणार नाही असा पवित्रा या मराठा आंदोलकांनी घेतलेला आहे आणि यावर काही तोडगा आता मुंबई पोलीस काढू शकणार आहेत का हे सुद्धा पाहणं निश्चितच महत्त्वाचं गिरीश, ठरणार आहे. तोडगा काढणार का हे बघणं महत्त्वाचं असेल. पोलिसांकडून करण्यात आलाय.